आपण आलेलो आहोत सुमानंद सभागृहामध्ये आणि इथे आहे किड्स मार्वलस सीझन 4 2024 इव्हेंट। स्वागत करती हूँ और आपका शुक्रिया करती हूँ कि आप आज यहाँ इस इवेंट में आए और इस शाम को और भी ज़्यादा बेहतरीन और रंगीन बनाए। थैंक यू सो मच फॉर कमिंग। सर, या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे? गडचिरोली जिल्ह्यासाठी हा ग्रँड इव्हेंट जो भी ऑर्गनाइज केला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो। गडचिरोली जिल्ह्याच्या नावलौकिक करायचं असेल अशा पद्धतीचं इव्हेंट्स गडचिरोली जिल्ह्यात होणे आवश्यक आहे, त्यामुळे सगळ्या यांना खूप खूप शुभेच्छा देतो। असा इव्हेंट गडचिरोली जिल्ह्यामध्ये व्हावं आणि गडचिरोली जिल्ह्याचं नावलौकिक व्हावं असं धन्यवाद देतो। धन्यवाद सर, धन्यवाद। तर हे होते सर देवराव होडी सर। यामध्ये काही स्पर्धक आलेले आहेत तर त्यांच्याशी थोडंसं हितगुज करूया। या स्पर्धेबद्दल तुम्हाला माहिती कशी मिळाली? याच्याबद्दल आम्हाला पोस्टर भेटले होते, त्याच्यामुळे आम्ही ते पार्टिसिपेट केलं। तुम्हाला मॉडेलिंगमध्ये आवड होती? आधी होती, आता आम्ही मिसेस याच्यामध्ये आहोत। म्हणजे लहानपणी होती पण आता थोडी भीती वाटते, हे पहिल्यांदा होतं। तर यांनी पहिल्यांदा इथे स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, थोडीशी भीती आहे पण त्या नक्कीच ओव्हरकम करतील त्या गोष्टी। आपण भेटत आहोत मागच्या वर्षीच्या मार्वलस विनर देवयानी बोरकर यांना। मागच्या वर्षी तुम्ही विनर होते, तर तुम्हाला कसं वाटत आहे विनर बनून? खूप सुंदर, ॲक्च्युली खूप अनएक्सपेक्टेड होतं पण लास्ट इयर झाली आणि यावेळेस म्हणजे नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे, तुम्ही इथे इन्व्हायटेड आहे तर आणखी खूप उत्सुकता आहे। या इव्हेंटपासून तुम्हाला काही फायदा झाला का? हो, माझं शूट होत आहे, प्रमोशन्स होत आहे आणि मला म्हणजे मॉडेल बनायला जे पॉप्युलॅरिटी लागत आहे ती पण ते प्रोव्हाइड करत आहे। थँक्यू। तर आपण बघितलं आहे की मार्वलस इव्हेंट हे लोकांना, मुलींना पर्टिक्युलरली ज्यांना मॉडेलिंग क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी एक पॉप्युलॅरिटी बेस तयार करत आहे। देवयानी बोरकर यांना असाच बेस मिळाला आहे असं त्या सांगत आहेत। इथे आहेत मुलांपैकी एक छोटासा मुलगा आपल्याला मिळालेला आहे, त्याच्याशी बोलूया आपण। तुझं नाव काय आहे? ध्रुवांश। ध्रुवांश, ओके। किती वर्षाचा आहे बेटा तू? 5. व्हेरी गुड। काय बनलेला आहे तू आज? अन्ना। अन्ना, स्टाईल मारता येते अन्नाची तुला? मारून दाखव बरं। व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू। मार्वलस कैटेगरी में है हिरल। तो हिरल, आपको इस कंपटीशन के बारे में कैसे पता चला? एक्चुअली मेरे मतलब कज़न्स थे एंड उन्होंने मेरे को बताया कि यहाँ पे शो होता है। सो लाइक मेरी तो इच्छा थी मॉडलिंग की, मैं मैम को भी जानती थी पहले से, सो मेरे को इस बारे में पता चला स्टेटस एंड सोशल मीडिया। क्या लगता है आप जीत जाएंगे? लगता तो है बट अभी एकदम बोल भी नहीं सकते ना। ऑल द बेस्ट।